तुम्ही कधी कोथिंबीरमध्ये किसलेला बटाटा घालून ही पौष्टिक अशी रेसिपी बनवली आहे का? एकदा जर बनवली ना, आठवड्यातून 2 वेळा तरी नक्कीच बनवाल. तर त्यासाठी काय करायचं सांगतेच, पण त्याआधी लगेच चॅनलला फॉलो करून घ्या. सर्वप्रथम पहा, इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची, त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे. एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या, याची साल काढून याला पातळसर स्वरूपामध्ये किसून घ्यायचं. आता याला पाण्यामध्ये ठेवून देऊया, याचा वापर पुढे करायचा. लगेचच गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, हिरवी मिरची घालायची, चिरलेली सर्व कोथिंबीर घालून व्यवस्थित अशी कोथिंबीर परतून घ्यायची. यामध्ये किसलेला बटाटा घालून मिक्स करून घ्या. 1 ग्लास पाणी घालायचं, मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं. छान असं बटाटा शिजवून घ्यायचा. उकळी आली की 1 वाटी रवा थोडा थोडा करत घालायचा. एका हाताने मिक्स करायचं, एका हाताने रवा घालायचा. अशा पद्धतीचं घट्टसर मिश्रण तयार झालं की यावरती झाकण ठेवायचं. 2-3 मिनिटं छान असं याला वाफवून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. आता लगेचच गॅस बंद करायचा. एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं. हलकंसं थंड झालं की हाताला तेल लावून अशा पद्धतीचे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे. मस्त असे पौष्टिक आपण कोथिंबीरचे बॉल्स बनवणार आहोत. सर्व बॉल्स तयार केले. आता याला शॅलो फ्राय करून घेऊया. तर इथे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं, तर यामध्ये सर्व बॉल्स सोडायचे. मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल्स आपण शॅलो फ्राय करून घेऊया. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते. नाश्त्यासाठी तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवू शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.